तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार डायरेक्ट हे पिठाच्या गोळ्यापासून कुठनं घेतलंस, तर मी सांगतो या. रात झालं तर जरा उशीरच, कारण ही मैद्याचं पीठ होतं बघा, त्यामध्ये घालायचं होतं हे सजुरीचं मिक्स बेसन. त्यामुळे त्याच्या आतमध्ये घालून असं पॅक करायचं होतं बघा मस्तपैकी. हे बघा असं मी पॅक करायचं मस्तपैकी, त्याला वर्ण बिरणं घ्यायचं शाज लावून. कसं आहे, असं लावल्याशिवाय होत नसते हो, त्याशिवाय सजुरी नीट होत नसते बघा. आता ही घेतलं का नाही, ही घ्यायचं बघा मस्तपैकी लाटून. आता गोल शेपमध्ये लाटायचं बघा, आणि जरा जाडच ठेवायची म्हणजे क्वालिटी दिसते आणि क्वालिटी लागते हो. असे लाटायचे असते हो उगच. कसा आलता बघा गोल शेप. एवढ्या सगळ्या झाल्या होत्या बघा. आता म्हणलं यांना जरा जाऊ दे पवायला, म्हणून सोडलं बघा तेलामध्ये जामच. कसं आहे, दणका आहे का नाही निबार. असं इसमें डालने का और ऐसे ये फूकता है तब तक रखने का और निकालने का बाद में. कसं झालंय त्या. हे बघा असे सजूर असतात बघा एक मस्तपैकी. कसं आहे ते दिवाळीचे सजूर आहे, करणार असला तर कमेंटमध्ये मला कळवा. ही बघा.